ज्याची किंमत त्याची तेव्हाच कळते, तेच सेम आहे. आणि प्रत्येकाची किंमत वेळेनुसार समजते माणसाला. आणि आज तसंच झालेलं आहे. ऊन पडले, मला इतका आनंद होत आहे बघा. उन्हात बसले आहे मी. आणि जर उन्हाळा असं तर उन्हात बसले असते का? नाही, अजिबात नाही. आता पाऊस आहे म्हणून उन्हात बसले. पाऊस फटकला थोडासा, ऊन पडले. बाल्कनीमध्ये इतकं पाणी, पावसाच्या पाण्याने इतकी चिकट होते ना, तर ते पावसाचा खूप त्रास आहे या बाल्कनीचा. खूप म्हणजे पाणी येतं आणि त्या पाण्यावरती आपलं जे नॉर्मली साधं पाणी आहे ते टाकून धुवून घ्यायला लागतं रोज. धुतलं तर ठीक आहे, नाही तर मग त्याच्यावरून पाय टाकतात. तर त्यामुळं धुते आणि साफ करत बसले होते. ह्यांची वाट बघत बसली. तर प्रताभर अगोदर तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात? मी आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल, छान छान व्हिडिओ पाहत असाल. आणि हो, इंस्टाग्रामवरती मी पेज ओपन केलेलं आहे, रेखा ऑफिशियल या नावाने. जे यूट्यूबची इंस्टाची ID आहे माझ्या, त्याच नावाने ओपन केलेलं आहे. सर्वांनी तिथंही पेजला फॉलो करायचं आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. जसं यूट्यूबला इंस्टाला मला प्रेम दिलेलं आहे, तसंच सर्वांनी मला तिथंही प्रेम द्यायचं आहे. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत मला की आम्ही व्हिडिओ बनवतो पण आम्हाला व्हिडिओ बनवायला परवानगी नाही आहे, घरचे नावं ठेवतात, असं करतात तसं करतात. तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम तोच आहे. प्रत्येकजणच घरातून विरोध करतात. पण खरंच यूट्यूब हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही त्यावरती यूट्यूब बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता. तर ज्यांना कोणाला इच्छा आहे तर त्यांनी खरंच यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. चांगला आहे. आपण घरात बसून बनवू शकतो, मुलं बाळ बघून बनवू शकतो, आपल्या घरामध्ये सगळे कामं वगैरे करून बनवू शकतो. मी तशी सुरुवात केली ही तुमच्यासाठी. आणि आज पाहू शकता माझे बघत 93,000 सबस्क्रायबर आहेत माझे. आणि पेमेंटही मला चालू आहे यूट्यूबकडनं. तर माझं तर खरंच म्हणून मी तर माझी खूप इच्छा आहे की गृहिणींनी ज्या आहेत, ज्यांना कामाची गरज आहे, त्यांनी नक्कीच यूट्यूबवरती काम करा. आणि सुरुवातीला होतं थोडंसं प्रॉब्लेम, शिकायचं आपल्याला बऱ्याच गोष्टी. मग एकदा आपल्या डोक्यात बसलं नाही की प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो, तर त्यामुळे सुरुवात करा. आणि असं म्हणू नका की घरचे मला नावं ठेवतात किंवा काय करतात. घरचे प्रत्येकालाच नावं ठेवतात, घरातले प्रत्येकालाच. कुठल्याही कामाला तुम्हाला नावच ठेवणार आहे. फक्त तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे आहे की नाही मला करायचं आहे, नाही मी करू शकणार आहे. तर मी तर म्हणेल खरंच करू शकता. असं नाही की उद्या इथं काही तुम्हाला वयाची अट नाही किंवा कशाची अट नाही. तुम्ही करू शकता. कितीही वय असतं तुमचं, तुम्ही नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती तुमचं ID ओपन करायचं आहे, यूट्यूबवरती तुमचं पेज बनवायचं आहे आणि त्यावरती तुमचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. आणि तुम्ही मलाही बऱ्याच जणांनी मलाही बऱ्याच जणांनी नावं ठेवू द्या. नावं ठेवलेली चांगली असतात उलट मित्र, असं म्हणेल. जेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतात तेव्हाच तुम्ही काहीतरी करता. तर त्यामुळे नावं ठेवणाऱ्याला नावं ठेवू द्या. तुम्ही तुमचं काम करत राहा. आपलं रोज उठायचं, व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचं. आणि असंही म्हणेल की जे तुमच्यामध्ये स्किल्स आहेत, म्हणजे तुम्ही ज्यावरती व्हिडिओ बनवू शकता त्यावरतीच व्हिडिओ बनवा. असं नाही की आज वेगळाच बनवला, उद्या वेगळाच बनवला, असं नाही. जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला वाटते की नाही ज्या गोष्टीची मला आवड आहे, या गोष्टी मी करू शकते, त्या गोष्टीचे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. म्हणजे गृहिणी असेल तर कुकिंग म्हणा, कढई काम म्हणा, सिलाई काम म्हणा, किंवा बऱ्याच आहेत. असं नाही म्हणणार की तुम्ही स्वयंपाकच बनवत राहा. नाही, जे तुमच्यामध्ये आवड आहे ते तुम्ही बनवू शकता. किंवा ब्लॉग बनवू शकता, किंवा इतर काय तुमच्यामध्ये असतील गुण, टॅलेंट असेल तर त्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा. आणि कसं आहे ना, सुरुवातीला छोटी आयडिया असती तेव्हा आपणही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे, दुसऱ्यांना सपोर्ट करायचा, दुसऱ्यांना कमेंट करायच्या. आणि जे यूट्यूबर आहेत, मित्र म्हणलं मोठ्यांना तर कुणीही जाऊन कमेंट करतं, त्यांची लाईक करते. पण जे छोटे छोटे क्रिएटर आहेत, ज्यांनी नवीन स्टार्ट केलेलं आहे, त्यांनाही सपोर्ट करा, त्यांच्याही साथ द्या. त्यांच्याही व्हिडिओ खाली कमेंट करायची, त्यांना लाईक करायचं. कुठं काय आपलं समजा अडचण येत असेल तर विचारायचं त्यांना. ते कमेंटद्वारे उत्तर देतील तुम्हाला, किंवा मलाही विचारू शकता. कुठं जर तुमचं अडत असेल की आम्हाला करायचं आहे पण काही अडचण, तर तुम्ही मलाही विचारू शकता. मीही तुमच्या ह्याचं उत्तर देईन किंवा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर त्यामुळं करा, थांबू नका. फक्त काही ना काही करायला सुरुवात करा. म्हणतात ना, तळे ॲम्ब्युलन्सचा आवाज येत आहे, थोडंसं डिस्टर्ब होत आहे. पण मी राहते त्या ठिकाणावर खूप ॲम्ब्युलन्स जातात. म्हणजे मेन रोड आहे, त्यामुळं खूपच जात आहे. आणि मीही मध्ये खूप म्हणजे ब्लॉग्स कमी बनवत होते. आता रेग्युलर ब्लॉग येणार आहेत माझे. थोडंसं माझे पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळं, पण येणार आहेत आता. आणि माझे तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग आहेत माझ्या चॅनलवरती. असं नाही की मी ह्याच्यावरती जी मला म्हणजे फरमाईश आहेत त्यावरती व्हिडिओ बनवते मी. माझी इच्छा आहे की सगळ्या मैत्रिणींनी माझ्या काही ना काहीतरी करावं, असं आहे. मी मागे एक व्हिडिओ घेऊन आले होते की घर बसल्या तुम्ही काम काय करू शकता.
तर त्या व्हिडिओखाली मला खूप साऱ्या कमेंट आल्या, त्यावरती मी व्हिडिओ बनवले होते की तुम्ही हे करू शकता, ते करू शकता. ते चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि ज्यांना यूट्यूबची आवड आहे, ज्यांना वाटतं की नाही मी यूट्यूबचे व्हिडिओ नक्कीच बनव, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. काही तुम्हाला आली अडचण तर मला नक्की प्रश्न विचारा, व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला साथ देईन. किंवा रात्री 9ला माझी लाईव्ह असते, लाईव्हला जरी आली तिथं जरी मला प्रश्न विचारला तर मी तुमचं बरोबर उत्तर देईन. तर मैत्रिणींनो परत एकदा म्हणेल, यूट्यूब खूप छान आहे. तर यूट्यूबवरती तुम्ही तुमचं चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. तुम्हाला व्हिडिओ वाटला थोडासा कामाचा तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायचं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.